आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुमच्या घरात या 5 वस्तू असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जर 5 वस्तूंपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आले तर तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता ही जी जबाबदारी दिलेली आहे, अंगणवाडीच्या सेविकांना सर्वात मोठी जबाबदारी दिली आहे चौकशीची। तुमच्या घरी येऊन अंगणवाडीच्या सेविका या 5 वस्तूंपैकी चेक करणार आहे। या 5 वस्तूंपैकी जर एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर तुम्हाला तात्काळ योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता कोणकोणत्या त्या 5 वस्तू आहे आणि जर या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू असेल तरी सुद्धा तुम्हाला तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। पटापट आपण पाहूया कोणत्या त्या 5 वस्तू आहे आणि जरी या 5 वस्तूंपैकी कुठली वस्तू जरी असेल तर तुम्ही त्याला काय पर्याय आहे, तुम्ही त्याला काय करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। कसं यापासून तुम्ही वाचू शकता की लाडकी बहीण योजनेचा आम्हाला हप्ता भेटला पाहिजे, काही करून आम्हाला चेकिंग जरी झाली तरी सुद्धा या 5 वस्तूंपैकी जरी आमच्या घरात एकही वस्तू असेल तर आम्ही त्याला काय पर्याय शोधायचा तो पर्याय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणकोणत्या त्या वस्तू असणार आहे जी चेकिंग होणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू चेकिंग सुरू झालेली आहे। हे काम जे दिलेलं आहे अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी सुरू केलेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारीचा हप्ता भेटणं सुरू झालेला आहे। आता मार्च महिन्यापासून म्हणजे आता मार्च महिना आता सुरू झालेला आहे। मार्च पासून तुम्हाला ही वस्तू चेकिंग सुरू झालेली आहे। आता याच महिन्यापासून जर तुमच्या घरात 5 वस्तू आढळून आल्या, आतापर्यंत या वस्तूंची चेकिंग सुरू झालेली आहे। नागपूरला सुरू झाले, मुंबईला सुरू झाले, 2 जिल्ह्यात हे प्रथम सुरू झालेला आहे। त्यामधून 9 लाख बहिणींना या योजनेपासून काढलेला आहे। या 5 वस्तूंपैकी एक वस्तू आली होती तरी सुद्धा बहिणींना आता या योजनेपासून काढलेला आहे। म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा बचाव करता येईल की लाडकी बहीण योजनेची जी चेकिंग आहे या 5 वस्तूंपैकी तुम्ही जर कसं चेक करू शकता की या कोणत्या 5 वस्तू चेक करणार आहे आणि जर या 5 वस्तूंपैकी कुठली वस्तू तुमच्या घरात असेल तर तुम्ही त्याला काय पर्याय शोधू शकता त्याला मी पूर्ण तुम्हाला माहिती देतो। ठीक आहे, आता सर्वात प्रथम आपण पाहूया पहिली जी वस्तू चेकिंग होणार आहे ती कुठली असणार आहे। आता पहिली चौकशी जी सुरू केली आहे अंगणवाडीच्या सेविकांनी ती म्हणजे तुमच्या घरात किंवा तुमच्या नावावर तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का नाही। बघा म्हणजे आता 4 चाकी वाहनचा जो निर्णय होता तो आता जसं लागू केलेला आहे सरकारला, तो डाटा जो पुरवठा होणार आहे तो अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून होणार आहे। सरकार स्वतःहून याला ऑब्झर्व करणार आहे। मोठा डाटा आता महिला व बाल विकास मंत्री यांनी मोठी जबाबदारी घेतली आहे आणि ही जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना दिली आहे। तुम्ही घरोघरी जाऊन या 5 वस्तू तुम्ही चेक करायचं की कोणाच्या घरात जर 5 वस्तूंपैकी एकही वस्तू आढळून आली तर आम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अपडेट करायचं आहे। तर तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल ही पहिली वस्तू असणार आहे। जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द करण्याचा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। आता राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे आता ऑनलाईन पद्धतीने कसं होणार आहे, आता ज्या महिला अंगणवाडीच्या सेविका ज्या ताई तुमच्याकडे येणार आहे त्यांच्याकडे एक लॅपटॉपसुद्धा देण्यात आलेला आहे। त्या लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा अपलोड केला जाईल। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला एक नंबरसुद्धा भेटलेला असेल। तो नंबर जसंही तुमचं नाव त्या फॉर्म म्हणजे लॅपटॉपवर टाकलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल आणि तिथं त्यामध्ये स्पष्टपणे लिहून देतील की या व्यक्तीच्या घरात, या ताईंच्या घरात, या महिलांच्या घरात आम्हाला एक गाडी आढळून आलेली आहे। तर ते डाटा अपडेट झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचे पूर्णपणे पैसे कायमस्वरूपी बंद करण्याचं राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। ही झाली पहिली चौकशी अंगणवाडीच्या सेविका करणार आहे। आता आपण पाहूया दुसरी चौकशी कसं होणार आहे। आता दुसरी जी चौकशी होणार आहे ती म्हणजे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की शेती असो, प्लॉट असो, घर असो, हे सर्व चेकिंग दिलेली आहे। ते सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जसं की तुम्हाला तात्काळ त्या योजनेपासून काढण्याचं ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल। तुमचा फॉर्म सुद्धा आता
तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती असू द्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि तुमच्या नावावर शेती आहे, तुमच्या नावावर घरसुद्धा नको आहे, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टीसुद्धा नको आहे, आता तुमच्या आधार कार्डद्वारे ही सर्व माहिती अंगणवाडीच्या सेविका गोळा करणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने महिला व बालविकास मंत्री यांच्या खात्यात ही जबाबदारी देण्यात आली आहे। तिथं ते तुमचा डाटा अपलोड करतील आणि तात्काळ तुम्हाला या योजनेपासून काढलं जाईल। असं दुसरी चौकशी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। ठीक आहे, आता तिसरी जी चौकशी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे। तुम्ही जाणून घ्या ही तिसरी चौकशी, जर तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे की तुमच्या घरात बघा, सर्वात प्रथम ही तिसरी चौकशी सर्वात महत्त्वाची आहे। तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना? जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर असेल तर तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील, जेवढे पण ताई लाभ घेत असतील लाडकी बहीण योजनेचा, सर्वांचा लाभ बंद केला जाणार आहे। शासनाने जेव्हा योजना आणली तेव्हा स्पष्टपणे सांगून दिलं होतं की योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे। जो पण महाराष्ट्र शासनाचा लाभ घेत असेल, म्हणजे महाराष्ट्र शासन कोणी नोकरीवर असेल, कोणाला वेतन भेटत असेल महाराष्ट्र शासनाकडून, कुठल्याही प्रकारचं वेतन असू द्या, जर तुमच्या कुटुंबात कोणी राज्य सरकारचं कोणी वेतन घेत असेल, कोणी सरकारी नोकरीवर असेल, तर तुम्हाला या योजनेपासून तात्काळ त्याच क्षणी तुम्हाला या योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कसा वाटला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आपण पुढची बातमी पाहूया। व्हिडिओला नक्की लाईक करत जा, व्हिडिओला आत्ता लाईक करा। पुढचे जे 2 चौकशी होणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी सर्वात प्रथम महिना सुरू होण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। जसंही GR आला तात्काळ मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला या 5 वस्तूंपैकी एकही वस्तू आढळून आले तर तुम्ही त्याचा बचाव कसं करू शकता ती माहिती मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तर आता पाहूया की चौथी जी चौकशी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे। आता चौथी जी चौकशी होणार आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न 20,000 पेक्षा कमी आहे का नाही। महिन्याला जर जास्त असेल, म्हणजे एका महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000 पेक्षा कमी असणे गरजेचं आहे। आता डाटा जो देण्यात आला आहे अंगणवाडीच्या सेविकांना, त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगून दिलं तुमचं जी इन्कम असेल ते 20,000च्या, म्हणजे महिन्याला 20,000च्या कमी आहे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल। 20,000च्या वरती 21,000 जरी असेल, 22,000 जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज कायमस्वरूपी तुमचा बंद करण्याचा राज्य शासन निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला सुद्धा या योजनेपासून कायमस्वरूपी काढले जाऊ शकता, म्हणजे एका महिन्याला 20 म्हणजे वार्षिक तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। अशा प्रकारे ही चेकिंग होणार आहे, म्हणून जाणून घ्या ही चौथी चौकशी पण अतिशय महत्त्वाची आहे। आता शेवटची जी चौकशी होणार आहे ती म्हणजे ज्या महिलेने फॉर्म भरला आहे, म्हणजे ज्या ताईंनी फॉर्म भरलेला आहे लाडकी बहीण योजनेचा, त्या आता हयातीला आहेत की नाही बघा, ते सुद्धा आता चेक केलं जाणार आहे। म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र सुद्धा आता चेक होणार आहे। आता लक्षपूर्वक आहे। आता तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या ताईंनी फॉर्म भरलेला आहे, आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर काही महिलांनी फॉर्म भरला आहे। 2,40,00,000 बहिणींनी फॉर्म भरलेला आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांचं वय 50 वर्ष 60 वर्ष असं काही आहे, 55 वर्ष पण आहे। ठीक आहे, अशा भरपूर महिला आहेत त्यांनी 65 वर्षापर्यंत मुदत दिलेली आहे। तर ज्या महिला, म्हणजे आता ज्या महिलांची चेकशी असं होणार आहे की हयातीला आहेत की नाही, ज्या बहिणींनी फॉर्म भरला आहे त्या हयातीला आहेत की नाही। जर हयातीला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर हयातीला नसतील तर त्यांचा फॉर्म रद्द केला जाईल अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून, हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। भरपूर अशा महिला असतात, भरपूर अशा म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्या महिला आता हयातीला नाही तरीसुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटत राहतो, तो हप्ता बंद करण्यासाठी ही चेकिंग सुरू केलेली आहे। तर या अशा पद्धतीने 5 वस्तूंची चेकिंग केली जाणार आहे। जर या 5 वस्तूंपैकी कुठलीही वस्तू तुमच्या घरात असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि त्याचा बचाव कसा करायचा मी तुम्हाला स्पष्टपणे माहिती देतो। 4 चाकी वाहन जर असेल, सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो पहिली जी चौकशी होणार आहे, 4 चाकी वाहन जर असेल तर त्याचा बचाव तुम्ही कसं करू शकता।
4 चाकी वाहन जर तुमच्या नावावर नसेल, बघा तुमच्या नावावर म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय, जर तुमच्या नावावर नसेल तर काळजी करायची काही गरज नाही, ठीक आहे. तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, यावर काही म्हणजे फक्त तुमच्या नावावर नको. जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला तात्काळ काढलं जाऊ शकतं, ठीक आहे. आता दुसरी चौकशीवर त्यावर तुम्ही पर्याय कशा शोधू शकता. तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी प्लॉट वगैरे काही जर तुमच्या स्वतःच्या नावावर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुमच्या स्वतःच्या नावावर कुठलीही प्रकारची प्रॉपर्टी शेती वगैरे नाही तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. तुमच्या कुटुंबाच्या नावावर असेल तर काळजी करू नका, ठीक आहे. आता यावर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना, जर असेल तर तुमच्या घरात जेवढे पण महिला आहेत त्यांचा लाभ बंद होईल. या आर्टिकलला सर्वात महत्त्व आहे की तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला बंद होईलच, याचा काही पर्याय नाही. कारण हा सर्व डाटा ऑनलाईन पद्धतीने असतो, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच त्या योजनेपासून काढण्याचं राज्य शासनाने हा निर्णय घेतला, याला आपल्याला काही पर्याय नाही, ठीक आहे. आता चौथी चौकशीमध्ये तुम्ही करू शकता. तुमचं उत्पन्न जर तुम्ही आता काढलेलं असेल आणि 20,000च्या वरती असेल तर तुम्ही त्याला 2025चं नवीन उत्पन्न आता काढू शकता आणि त्याला 20,000च्या कमी तुम्ही उत्पन्न करू शकता. म्हणजे महिन्याला वार्षिक तुमचं 2.5 लाख दिलेला आहे, वार्षिक उत्पन्न तुम्ही 2.5 लाखापेक्षा कमी करून घेऊ शकता. हे सुद्धा तुम्हाला पर्याय आहे 2025साठी, ठीक आहे. आता 2025साठी तुम्हाला पर्याय आहे की तुमचं उत्पन्न तुम्ही कमी करू शकता, ठीक आहे. ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्या आता हयातीला, याला पण काही पर्याय नाही. ज्या महिला खरोखर हयातीला आहेत तर त्याला काळजी करायची काही गरज नाही. आणि ज्या महिला मयत झाल्या असतील तर तुम्ही स्वतःहून तो अर्ज रद्द करून घ्या. तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाचा झाला असेल स्वतःहून तुम्ही तो अर्ज मागे घेऊन घ्या. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही त्या जबाबदारी तुमची आहे, तुम्ही त्याला मान्यता केली पाहिजे की आम्ही हा फॉर्म मागे घेतोय, ज्या व्यक्तीने फॉर्म भरला आहे, ज्या ताईंनी फॉर्म भरला आहे त्या आता हयातीला नाही, असं तुम्ही राज्य सरकारला तुम्ही असा डाटा तुमच्याकडून गेला पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने ही चेकिंग होणार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमच्या या 5 वस्तूंपैकी कुठली वस्तू असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ता भेटला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशा नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.